पवार साहेबांचा करिश्मा होता, तेव्हा सातारा सगळे प्रेमाने निष्ठेने साताऱ्याचा विकास झाला. आता दोन्ही राज्ये आज भारतीय जनता पक्षात आहेत. त्याच्यामुळे हा खरंच एकट्या भारतीय जनता पक्षाचा यश. आणि मला सांगा, नगरमध्ये तुम्ही पाहिलं की ती नगरमधलं यश हे ओरिजिनल कुठल्या पक्षातले. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं यश आहे का, तर 2000% यश आहे, ते मान्यच केलं पाहिजे. पण ते भारतीय जनता पक्षाचंच यश आहे का इनकमिंगचं यश आहे, ह्याचाही वास्तव आपण एक डेटा अनालिसिस म्हणू. म्हणजे तो प्युअर भारतीय जनता पक्षाचा वोटर आहे का, ज्या कारणांमुळे कुठल्या कारणांमुळे कोण कुठे गेला आता ह्याच्यात मला पडायचं नाही, कारण का त्यांच्यासाठी आनंद दिवस आहे, मला काय मिठाचा खडा त्याच्यात टाकायचा नाही. पण अनेक वर्ष जे वेगळ्या पक्षांमध्ये काम करत होते त्यातले त्या 124 झाले ना त्यांचे, 124 पैकी आधी सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये किती लोक होते याचा पण हिसाब थोडासा आपण सगळ्यांनी मिळून करावा, याची एवढीच माझी विनंती. अनेक आजी माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश भाजपमध्ये होतात, खास करून पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुण्यांमध्ये झाले. परंतु जे मूळ भाजपची लोक आहेत ते मात्र या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त करतायत आणि पक्ष कार्यालयाच्या बाहेरच आंदोलनाला बसतात. नाही, त्याच्यात काही मला गैर वाटत नाही, कारण का भारतीय जनता पक्ष जे ओरिजिनल भारतीय जनता पक्ष ओरिजिनल, त्याच्याबद्दल माझ्या मनात जरूर मतभेद आहेत, पण मनभेद कधीच नव्हते. कारण का अतिशय सुसंस्कृत पक्ष, अतिशय, आणि अगदी व्हॅल्यू बेस्ड तत्वाची लढाई ही भारतीय जनता पक्षाने लढलेली आहे. म्हणजे हरले तरी चालतील पण आपली तत्व सोडणार नाही असा भारतीय जनता पक्ष मी जवळून पार्लमेंटमध्ये पाहिलाय, असेंब्लीमध्येही पाहिला, आणि हीच त्यांची खासियत होती. पण आज तुम्ही असं नजर फिरवली भारतीय जनता पक्षावर तर असं वाटतं, अरे आता काँग्रेसवाले, आता NCP वाले, आता असा. म्हणजे ज्यांनी सतरंज्या उचलल्या, कष्ट केले, लाठ्या खाल्ल्या, ज्यांच्यामुळे आज भारतीय जनता पक्ष इथपर्यंत आहे, ते कार्यकर्ते नाही आहेत ना. दुर्दैव आहे की त्या कार्यकर्त्यांना आज कुठे, म्हणजे आज फक्त जो जिंकून येईल, विनेबिलिटी हा एकच एक क्रायटेरिया भारतीय जनता पक्ष, मग तो कुठल्याही पक्षात असू दे, त्याला घ्या. साम दाम दंडभेद हा माझा डायलॉग नाहीये. इलेक्शन कसंही जिंका हा कुणाचा डायलॉग आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बाई ठीक आहे, आता ही त्यांनी एक नवीन पद्धत सुरू केलेली आहे, एक नवीन मॉडेल महाराष्ट्राच्या राजकारणात आहे, आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा एक कर्व आणि एक टर्निंग पॉइंट असतो, तो येईल. आज नाही, उद्या नाही, परवा. पालिका निवडणुकांची मोठी चर्चा होते, याच्यामध्ये पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी वारंवार चर्चा होत आहे. आजच्या बैठकीमध्ये काही नाही, ते बघा, चर्चा ह्या एका सशक्त लोकशाहीत होत राहतात. अनेक पक्षांच्या अनेक कार्यकर्ते असतात, उत्सुक असतात, त्यांची काही मतं असतात, त्याच्यामुळे काही TV वर बोलतात, काही आमच्या कुणाशी बोलत असतात. पण अधिकृत प्रस्ताव हा कुणात, म्हणजे ना आम्ही दिला ना त्यांनी आम्हाला दिला. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचा आत्तापर्यंत काही चर्चा ना आम्ही त्यांच्याशी केली ना त्यांनीही आमच्याशी केली आहे. दोन्ही बाजूनी महाविकास आघाडीची आमची चर्चा चाललेली आहे, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आपल्याला आठवत असेल की आदरणीय पवार साहेबांनी मागच्याच वेळी नगरपालिकेला, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, काही ठिकाणी म्हणजे सगळेच पक्ष एकमेकाबरोबर गेलेले आहेत. त्याच्यामुळे अनेक ह्या गोष्टी पुढच्या 1-2 दिवसात तुम्हाला क्लिअर राज्यात दिसतील. दादा एकीकडे सतेज पाटलांबरोबर फोनवरतून बोलतात की पुण्यामध्ये काँग्रेस सोबत आली पाहिजे, आणि दुसरीकडे हा प्रश्न आहे की महाविकास आघाडीमध्ये जर अजित पवार आले तर त्यांचं स्वागत होणार का पुणे पिंपरी चिंचवडसाठी? एक तर बंटी सतेज पाटलांशी अजित पवारांचं बोलणं झालंय का नाही हे मला खरंच माहिती नाही, आणि मला कसं माहिती असेल. आणि त्याचबरोबर आता पुढे सीट वाटप, म्हणजे आमची महाविकास आघाडीची सीट वाटपची डिस्कशन काल रात्रीपर्यंत चाललं. प्रशांत दादाही आता येऊन गेले. काय कसं काय करायचं ह्याची सविस्तर चर्चा झाली. अजून काही छोटे मोठे काही पक्ष आहेत ज्यांना आमच्या विचारांनी पुण्याच्या विकासासाठी, हे जे काय होईल ते फक्त आणि फक्त पुणेकरांच्या विकासासाठी. कारण का पुण्यामध्ये आज हिंजवडी हा माझा म्हणजे ज्या भागाची मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते, त्या हिंजवडीमध्ये ट्रॅफिक असेल, एअर पोल्युशन असेल, किती मोठी आव्हानं आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, ही खूप मोठी आव्हानं आज पुणे शहरात आहे. मग ज्यांचं राज्य इतके वर्ष होतं, 24/7 पाण्याचा प्रस्ताव हा कोणी दिला होता पुणेकरांना 7 वर्षापूर्वी? तुमचा ट्रॅफिक कमी करू हे कोण म्हणलं होतं? एअर पोल्युशनचा तर 7 वर्षापूर्वी विषयच नव्हता. काय परिस्थिती आज हिंजवडीतून रोज ते रेडवाला माझ्या फोनवर दाखवतो, दिल्ली 500, आपलं हिंजवडी 350, 400 काय आहे. त्यामुळे ही सगळी जी खूप महत्त्वाचे विषय आहेत, इलेक्शन, मनभेद हे चालत राहतील, पण आपल्या भागाचा सर्वांगीण विकास, एक मोठं आर्टिकल आत्ताच खरं तर मी वाचलं की या सगळ्या अर्बनायझेशनमध्ये या जगातली 2च शहरं आहेत
ज्यांच्यात अर्बनायझेशनचा इम्पॅक्ट झालेला नाही ते म्हणजे टोकियो आणि दुसरं म्हणजे शांघाय. मग हे भाषणापुरतं ठीक आहे हो, आम्ही मुंबईचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.